Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उपमुख्यमंत्री शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार. बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा. शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केल्याची सूत्रांची माहिती. आमचे 9 खासदार एकत्र. सध्या फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन सुरू. फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या दाव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल. ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. ऑपरेशन टायगरच्या वृत्तावर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. एकनाथ शिंदे असलेल्या कार्यक्रमात मी कधी जात नाही. भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरून जाणार. संतापलेल्या अरविंद सावंतांनी भर पत्रकार परिषदेत पत्र लिहिलंय. ऑपरेशन टायगर एका महिन्यात समजेल. ठाकरेंचे आमदार खासदार पदाधिकारी दररोज शिंदेंकडे येतात. लवकरच त्यांच्या पक्षात मोठा स्फोट होईल. संजय शिरसाटांचा दावा. रिश्ते ही मायने रखते है. पैसा सत्ता यापेक्षा कुटुंब महत्वाचं. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलवल्यास जाणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया. अत्याचारी अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 GB डेटा. प्रत्येक पुराव्याला ABC कोडवर्ड. फॉरेन्सिक अहवाल SITला सादर. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण. नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात नवी माहिती समोर. तुला विशिष्ट पोशाख छान दिसेल, आपण एकदा ट्राय करू, असं म्हणत तरुणींना धर्मांतराकडे वळवलं जात असल्याचा आरोप. वर्षभरापासून पीडितेनं लिपस्टिक लावणंही पूर्णपणे बंद केल्याची माहिती. नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणी निषेध व्यक्त. कंपनीसमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा. नाशिकमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक गुन्हा दाखल. नोकरीचं आमिष दाखवून 13 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप. चौकशी दरम्यान एरंडेच्या घरातूनच बनावट नियुक्तीपत्र जप्त. मुंबईच्या वाडी बंदर परिसरात अवैध सिलेंडर साठ्यावर शिधावाटप विभागाचा छापा. 40 लाखांचा मुद्देमाल जप्त. 8 गाड्यांसह 451 अवैध सिलेंडर हस्तगत. मालवणमध्ये सवलतीच्या दरातील डिझेल दरवाढी विरोधात मच्छीमार आक्रमक. दरवाढ रद्द करण्यासह समुद्रातील घातक LED लाईट मासेमारी त्वरित बंद करा, मच्छीमारांची मागणी. नागपूर शालार्थ ID घोटाळा प्रकरणात SITला 3 महिन्यांची मुदतवाढ. बनावट शालार्थ IDद्वारे शिक्षकांचे पगार काढून सरकारच्या कोट्यवधींच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप. 27 अधिकारी आणि कर्मचारी अटकेत. बीडच्या मसाजोगमध्ये धनंजय देशमुखांच्या घरी चोरी. मध्यरात्री घडफोडीची घटना. पोलिसांकडून तपास सुरू. देशमुख कुटुंबियांसह गावात आणखी काही ठिकाणी ही घरफोडीची घटना. बीडच्या केज पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार. अत्याचारानंतर पीडितेकडून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू. राज्यभरात पुढील 4 आठवडे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट. मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. एप्रिल अखेर ते मेच्या सुरुवातीला उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार. अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाखाली उत्खननावेळी दगडी पायऱ्या सापडल्या. सोमवारपासून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली पुन्हा उत्खनन. मंडपाच्या पुनर्बांधणीचं सध्या काम सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.